नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुषार मित्रांनो। शेतकरी बांधवांसाठी हमी भाव अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे आणि त्याचबरोबर 2025-2026 या आर्थिक वर्षामध्ये शेतकऱ्यांना विविध प्रकारचे कडधान्य असतील किंवा तेलबिया असतील आपल्या शेतामधील पिकाची हमी भावाने विक्री करण्यासाठी ई पीक पाहणी अतिशय महत्त्वाचे आहे। चला तर ई पीक पाहणी व हमी भाव या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी बांधवांनो, राखीव हंगाम 2025-2026 या वर्षामध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन किंवा इतर जे काही कडधान्य असतील, मका असेल, तसेच त्याचबरोबर तेलबिया असतील, यांची हमी भावाने विक्री करण्यासाठी नोंदणी करण्यासाठी ही पीक पाहणी शेतकरी बांधवांना अत्यंत बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि हीच ई पीक पाहणी पीक मर्यादेमध्ये शेतकरी बांधवांनी पूर्ण करावी अशा प्रकारचा आवाहन नाफेडच्या माध्यमातून, पवन महासंघांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। शेतकरी बांधवांनो, बऱ्याच वेळा आपण जर पाहिलं तर शेतमालाचे भाव कोसळतात। गेल्या वर्षी सुद्धा आपण पाहिलं होतं की हमी भावापेक्षा खूप कमी भावानं सोयाबीन विकावे लागलं होतं। कापसाची ती परिस्थिती होती आणि मग अशा परिस्थितीमध्ये निर्धारित केलेल्या हमी भावानं आपल्या शेतमालाची विक्री करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो। शेतकरी बांधवांनो, या हमी भावानं शेतमालाची विक्री करण्यासाठी नोंदणी करणं हे शेतकरी बांधवांना अतिशय गरजेचं आहे आणि हीच नोंदणी करून असताना यावर्षी शेतकरी बांधवांना आपले ई पीक पाहणी करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। त्याचमुळे आपण जर आपल्या शेतमालाची हमी भावाने विक्री करण्यासाठी इच्छुक असाल तर आपल्या पिकाची ई पीक पाहणी करून घ्या। 15 सप्टेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे। ई पीक पाहणी ॲप्लिकेशन आता सुरळीत चालू झालेलं आहे। आपल्या शेतात पेरलेले जे काही शेतमाल असतील त्या शेतमालाची योग्य त्या क्षेत्राची आपण ई पीक पाहणी करून घ्या, कारण जेवढ्या क्षेत्राची आपण ई पीक पाहणी कराल तेवढ्या क्षेत्रासाठी आपण तेच पीक हमी भावाने विक्रीसाठी नोंदणी करू शकणार आहात। तर याच्यासाठी मोठ्या प्रमाणात आता आवाहन केलं जात आहे आणि शेतकऱ्यांसाठी ही ई पीक पाहणी करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।